ओम साईराम. श्री साई सागर यूट्यूब चॅनलचं हे मराठीचं पहिलं पॉडकास्ट आहे. ते आज आपण श्री राजू साई यांच्याकडे यांचे अनुभव ऐकण्यासाठी आलेले आहोत. तर आपण त्यांना विचारू त्यांचे अनुभव. ओम साईराम. ओम साईराम. मी बाबांची 22 वर्षापासून भक्त आहे आणि की बाबाने मला पुष्कळ चमत्कार दाखवलेले आहे. मी बाबांशी बोलते. बाबांचं मला असं वाटतं की बाबा माझ्याच बरोबर आहे आणि मी असे कितीतरी अनुभव आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज धनंजय सर आले आणि त्याने पहिल्यांदाच ते हे चॅनल ओपन करतायत, ब्रॉडकास्ट करतायत आणि काही साधक म्हणून, आणि त्याच्यात मला बाबाने पहिली संधी दिली आहे. त्याबद्दल खरंच मी बाबांना कोटी कोटी प्रणाम म्हणते आणि धनंजय सरांना पण कोटी कोटी प्रणाम म्हणते. कारण ह्याच्यामध्ये मला हाही बाबाची ही एक चमत्कारच आहे, लीलाच आहे. आता सांगायची गोष्ट म्हटल्यावर 22 वर्षा अगोदरपासून मी भक्त आहे बाबाची. आणि तेव्हा मी माझा मुलगा एक 2.5-3 वर्षाचा होता आणि एकच मुलगा आहे मला. आणि मला असं आमच्या शेजारी एक घर होतं आणि तिकडे आरत्या व्हायच्या संध्याकाळी. आणि मला तेव्हा बाबा कोण काय ते माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं बाबाबद्दल. मी संध्याकाळी मुलाला घेऊन त्यांच्या घरी बसायचे. ते जरा मला बाबांच्या गोष्टी सांगायच्या, पण ते तेवढ्या पुरत्या, मला काही ते अध्याय नाही, काही माहित नाही. मग मी पण मग संध्याकाळी त्यांच्याकडे रोज आरतीला जायचे. मग माझे एकदा धीर आले आणि मला म्हणाले, तू अशी टेन्शन घे, घरात चिंतत का बसते? तर तिकडे एक दुर्गादास मडकेकर म्हणून त्यांचं घर आहे, त्यांच्या घरात साईबाबाची मोठी मूर्ती आहे. ते सगळं म्हणजे बाबासारख्या जसे शिर्डीला आरत्या होतात तसं सगळं महानिवेद सगळं होतं. तू तिकडे जा आणि बस, तुला काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल असं म्हणून मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेली. गेल्यावर झालं मी बसली आणि त्यांच्या ती घरातली जी शांता म्हणून ताई आहे, तिला सगळे ताई म्हणतात. मी तिला म्हटलं, मला कोणी सांगितलं तुमच्याकडे जा म्हणून मी आली. तर बस म्हणायला लागले. तेवढा अचानक एकदम असा वारासारखा आला. असं वारा, एकदम वारा, मोठा वारा आला. आणि त्यांच्याकडे पुष्कळ फोटो होते, पुष्कळ देवांचे. बाबा तर होते, बाबाच्या पुष्कळ मूर्ती होत्या, पण बाकीच्या देवांना अचानक त्र्यंबकेश्वराचा फोटो माझ्या डोक्यावर पडला. आणि मी त्या देवाला पण ओळखत नव्हती, त्र्यंबकेश्वर काय हे मला माहित नव्हतं. तर ती ताई मला म्हणायला लागली, तू म्हणलं, ताई माझ्यावर त्र्यंबकेश्वरचा कोण फोटो पडला, मी काही ओळखत नाही ना, हा कोण आहे असं. तर तिने बघितलं आणि म्हणाले, हा त्र्यंबकेश्वर आहे आणि तू कधी त्र्यंबकेश्वरला जा, 3 नदीचा संगम असतो, पापाची मुक्ती होते असं ती मला म्हणाली. मी म्हटलं, बघ ताई, मी एकच सांगते, मला शिर्डीला जायची इच्छा आहे. मी साईबाबाकडे जायचंय, तिकडे मला शिर्डी बघायची आहे. आणि म्हटलं, मला ते तू त्र्यंबकेश्वर वगैरे सांगू नको. मी तिच्यावर चिडली, त्र्यंबकेश्वरची गोष्ट सांगू नको मला, मी जाऊ शकत नाही, ते कुठे आहे मला माहित नाही, मला फक्त एवढंच देवाकडे माग, मला शिर्डीला नाही. आणि अचानक माझे मिस्टर आल्यावर मला ते एक असं हे लागलं, वेड सारखं, शिर्डीला जायलाच पाहिजे. मला शिर्डीला जायची धुंदी लागली एकदम. मी आल्यावर मिस्टरला रोज म्हणायची, मला शिर्डीला नाही रे, शिर्डीला नाही. तो म्हणायचा, बघूया कसं नेऊ मध्ये तसं, आणि संधी येणार तेव्हा जाऊया. पण माझं सारखं रोजचं सांगणं होतं की शिर्डीला जाऊया. आणि एक दिवस अचानक माझे मिस्टर आले आणि मला म्हणाले, आम्ही मुंबईला जाऊया, तू मुंबईला येते? मला राग आला. मी म्हटलं, एवढ्या दिवस मी शिर्डीला जाऊया म्हणून तू मला मुंबईला का बोलवतो? मुंबई मी बघितली आहे आणि मला मुंबईला जायचं नाही. तर माझे मिस्टर तिकडे नोकरी करत होते, ते मॅनेजर होते. त्यांनी नवीन गाडी घेतलेली प्रीमियर यांनी मुंबईला, आणि त्यांनी माझ्या मिस्टरला सांगितलं की ती गाडी तू जाऊन घेऊन ये गोव्यात. तर त्यासाठी मुंबईला जायचं. मला म्हणाल, तू ये माझ्याबरोबर. तर मी म्हटलं, नाही, मला मुंबईला, मला शिर्डीला जायचं. तर माझ्या मिस्टरना जरा हे वाटलं आणि त्यांनी त्याच्या जनरल मॅनेजरला विचारलं की तुमची गाडी म्हणजे शिर्डीला जाऊ का? मग कारण माझ्या मिसेसला शिर्डीला जायचंय. तर ते म्हणाले, जा, पण कुठेही जा, गाडी आरामात चांगल्या तऱ्हेने पुन्हा घेऊन या घरी असं. मग झालं, मला आला. मिस्टर मला म्हणाले, चल तयार हो, आम्ही जाऊया शिर्डीला. मी एकदम आनंदात सगळी तयारी केली आणि आम्ही आधी मुंबईला जायला पडलो ना त्याची गाडी घ्यायला. बसने आम्ही मुंबईला गेलो आणि आमचे एक मित्र आहेत त्यांच्याकडे आम्ही राहिलो 1-2 दिवस. तिकडून मग जरा मुंबईला फिरलो वगैरे आणि आम्ही शिर्डीला यायला निघालो.
आणि आता ती प्रीमियर यांनी पण अशी गाडी होती की नवीन, आणि मला ती गाडी आवडायची. मग बाबाने मला ती गाडी दिली फिरण्यासाठी. मी कधीही बघितलं तर मला ती गाडी आवडायची. अजूनपर्यंत मला ती, एवढ्या गाड्या आल्या पण प्रीमियर यांनी मला खूप आवडते. मग आम्ही सकाळी पहाटे बाहेर पडलो जायला. तर मध्ये मला झोप लागली गाडीत. तर माझे मिस्टर म्हणाले मध्येच मला उठून, अगं उठ उठ, आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलोय. मी एकदम, अरे थांब थांब. तर काय काय झालं? मी धागड, अरे मला ताईच्या घरी माझ्या डोक्यावर फोटो पडलेला, तेव्हा मला ताईने सांगितलं तू त्र्यंबकेश्वरला जा. आता मुंबईहून आम्ही गेलोय म्हणलं, त्र्यंबकेश्वर आधी भेटतं. मग आम्ही तिकडे उतरलो, त्र्यंबकेश्वरचं सगळं दर्शन घेतलं, ते तीर्थ घेतलं सगळं. आणि आम्ही आम्हाला दिवस माहित नव्हता, टाइम माहित नव्हता, आम्ही कधी किती वाजता पोहोचलोय काय. आणि आम्ही तिकडून दर्शन घेऊन आम्ही निघालो. बरोबर आम्ही शिर्डीला पहाटे गुरुवारच्या दिवशी 6:30ला पोहोचलो काकाडे आरतीला. आणि तेव्हा ते देऊळ वगैरे वेगळंच होतं, आणि आम्ही काकाडे आरती केली. आणि तेव्हा कोण किती साल? अराउंड 93-94 या दरम्यान होतं. तेव्हा ते देऊळ झालं नव्हतं. मग आम्ही दर्शन घेतलं बाबांचं. आणि मग आम्हाला कोणी सांगितलं का, आम्हाला तिकडचं काहीच माहित नव्हतं, कोणी आम्हाला सांगितलं साई सत्यनारायणाची पूजा होते. मग मी माझ्या मुलाला मांडीवर घेऊन पूजा केली, आणि सगळं बाबाचं दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन आम्ही गोव्याला आलो. ही माझ्यासाठी बाबाची पहिली लीला आहे. ठीक आहे.